चांबरगणी बुद्रुक आपण पाहतोय अर्थात मावळदेवी वॉरियर्स अंकित गोळे या टीमचा कॅप्टन आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर आणि बॅटिंग करण्यासाठी अर्थात अद्विक 11 भवनवाडी टीम. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या महत्त्वपूर्ण मॅचसाठी. बी ग्रुपची ही मॅच आहे. बी ग्रुपच्या मॅचसाठी तयार होताना पाहायला मिळतात. अर्थात ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये अक्षय बोलर. पहिलाच बॉल फुल टॉस. यावेळेस रुद्रच्या बॅट मधला पहिलाच हा वार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये निघून जातोय. पहिल्या बॉलवरती सीमा रेषा पार येतोय चौकार. पुढचा बॉल आपण पाहतोय. या वेळेला कव्हर मध्ये बॉल निघून जाताना पाहायला मिळतंय. आउटफील्ड थोडासा स्लो असल्यामुळे बॉल अडवला जाईल. त्यानंतर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रुद्र आहे स्ट्रायकर एंडला. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान करण्यासाठी त्याचे क्रॅकिंग क्रिकेटिंग शॉट बघा. आपण जर पाहिलं असेल त्याचा फुटवर्क त्यानंतर त्याच्यामध्ये असलेला नावामध्ये खूप काही आहे मित्रांनो. कोणीतरी सांगितलं होतं नावात काय आहे तर मित्रांनो नावातच खूप काही आहे. यावेळेस आपण पाहायला गेला तर स्क्वेअर कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. रुद्र जर आपण पाहायला गेला तर वयाने खूप लहान आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ते बॅटिंग करताना त्याचा वयाचा विसरू होणं बॅटिंग करतायत. यावेळेस बाउन्सर पूल हवेमध्ये आहे परंतु इथे अनसक्सेसफुल. विकेट नंबर 1 आउट. संदेश सरांनी आपल्याला प्रीमियर लीगच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या. आपण जर पाहिलं असेल तर 2007चा वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप झाल्यानंतर भारतामध्ये सर्वात अगोदर ICL सुरू झालं. काही कारणास्तव ती लीग बंद पडली परंतु IPLनी जगावरती राज्य केलं. अनेक दिग्गज खेळाडू IPLने भारताला दिले जगाला दिले. आपण जर पाहिलं असेल तर यावेळेचा सगळ्यात महागडा खेळाडू सॅम करन आपण पाहिला असाल तर सगळ्यात महागडा खेळाडू ठरतो आणि इंग्लंडसारख्या एक मोठ्या टीमकडून तो खेळताना पाहायला मिळतो. हीच खरी खासियत आहे. प्रीमियर लीगमध्ये काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळायला चान्स मिळत नाही त्यावेळेस आपण प्रीमियर लीगमध्ये उतरून आपल्या खेळाचा नावाचा दरारा आणि आपला खेळताना पाहायला मिळतो. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहायला गेला तर आदेश येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅक फुटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. संपर्क पाहायला मिळाला नाही. पहिल्या बॉलवरती रुद्रच्या बॅटमधून बाउंड्री आली त्यानंतर डबल आल्या आणि त्यानंतर धावफलकाला इथे ब्रेक लागताना पाहायला मिळतोय. अर्थात 6 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ओव्हरपिच यावेळेस पिक केलेला आहे बॉल. इथे आपण जर पाहायला गेला तर बाउंड्री लाईनच्या मिड विकेटच्या लाईनच्या सीमा रेषा पार येते षटकार. चला थोडासा स्पीडअप घ्या. रुपेश सरांची सूचना येते. सर्वांना विनंती असेल रुपेशजी सकपाळ सरांची सूचना येते थोडंसं स्पीडअप घ्या कारण आज आपण बी ग्रुप हा कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं स्पीडअप घ्या. अंपायर सर्व खेळाडूंना आपण सूचना करायची आहे कारण टीम मिटिंगसाठी कुठलाही वेळ घेऊ नका. आपण जर पाहिला असाल तर अचानक पोलादपूरची खासियत आहे, कापडी विभागाची खासियत आहे कारण इथे जसा खेळ बदलतो ना तसा इथं वातावरण सुद्धा बदलतो. आपण जर पाहिलं असेल तर थोड्या वेळापूर्वी ज्या कामाच्या धारा होत्या तिथे आता धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय कपाळावरती. परंतु आपण जर पाहिलं तर वातावरण जागेवरती चेंज होताना पाहायला मिळतोय.
नक्कीच आपण पाहतोय नवीन बॉलर बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतोय नितीन. 12 धावा धावफलकावरती एक जबरदस्त फटका आदेशच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय अमन. ओपनिंगला आले होते, संधी मिळाली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल यावेळेला हुक केलेला आहे. यस, बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार येतोय अमनच्या बॅटमधनं षटकार. 18 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमनसाठी. यावेळेस हॉट शॉट ऑफ द डे. या बॉलवरती जर क्रिकेटमध्ये जर 6 पेक्षा जास्त धावा असत्या ना, त्या सुद्धा मिळाल्या असत्या. सगळ्यात लांब सडक षटकार. अमन, काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अमन याची पहिला बॉल जर आपण पाहिला असाल तर हुकचा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर ओव्हर पिच लाईनच्या बॉलला आपण पाहतोय या टुर्नामेंटमधील सगळ्यात लांबचा षटकार मारताना पाहायला मिळाले. 3 सलग षटकार पाहायला मिळतील का बघूया. यावेळेस वेगावरती स्वार होऊन नियंत्रित बॉल पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला जो ताकद लावण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटर्सने, त्यामुळे ताकद लावण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग इथे मिस होताना पाहायला मिळाला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. रन्सचा जर विचार केला गेला तर रन्स आहेत स्कोरबोर्डवरती 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. मिस टाइम शॉट, हवेमध्ये कॅच पकडली जाईल. अमनची एक शॉट बट स्वीट इनिंगचा होतो अंत. बॅटर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. आपण जर पाहायला गेलात तर एक जबरदस्त आयोजन. आपण रुपेश नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना नक्कीच आदविक 11 भावनवाडी टीमसाठी बॅटिंग करताना येताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेटचा पतन झाल्यानंतर जिथे 24 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय वेगावरती स्वार होऊन पुन्हा एकदा नियंत्रित बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या चांबरगणी टीम आपण जर पाहायला गेलात तर आपण पाहायला गेलात तर अर्थात श्री मावळदेवी वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना येत आहेत, धावा मिळवत आहेत आणि पुन्हा परत आहेत. हे चित्र पाहायला मिळतोय. यावेळेस पाहायला जातोय हवेमध्ये पुन्हा एकदा कॅच टिपली जाईल. विकेटचा आणखीन एक विकेट नंबर 3 आउट. शान आहे आणि मनामध्ये हिंमत आहे. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची धमक आहे, अशी मंगेश दादा वेलुसे आपण पाहतोय आज सकाळपासून या स्पर्धेवरती अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उद्या सुद्धा ते खेळताना पाहायला मिळतील. तर नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी विशाल आपण पाहतोय. जिथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर रन्स आहे स्कोरबोर्डवरती 24. नवीन बॉलर बॉलिंग करण्यासाठी अक्षय पुन्हा एकदा, ज्यांनी पहिली ओव्हर हाताळली होती, एक विकेट आपल्या नावावरती मिळवलं होतं. अर्थात मावळदेवी चांबरगणी टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. टॉस हारल्यानंतर अतिशय क्रुशियल मुवमेंटला ते क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. 3 खूप साऱ्या विकेट गेल्यानंतर
पहिलाच बॉल ब्लॉक लाईनचा खोदून काढायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला पाहायला मिळाला नाही. प्रॉपर ताकद लावण्यामध्ये टायमिंग इथे मिस होताना पाहायला मिळतोय. अर्थात आपण जर पाहायला गेलात तर अमन यांच्या बॅटमधून खूप चांगले फटके पाहायला मिळाले, परंतु ते परतल्यानंतर आदेश आपण ज्यांच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेस क्रॅकिंग हिट, क्रॅकिंग शॉट, हँड अँड हँडसम येतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. तर आपण पुन्हा एकदा बोलूया. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त हिट पाहायला मिळाली. आदेश यांच्या बॅटमधून एक लांबसडक षटकार पाहायला मिळाल्यानंतर यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा होता प्रयत्न, संपर्क पाहायला मिळाला नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोठे फटके जरूर येत आहेत, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज आणि जे विकेट आहेत त्यांचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. अर्थात 30 धावा धावफलकावरती जरूर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलात तर अक्षय यावेळेस काय जबरदस्त देखणार रुबाबदार राजेशाही थाट, बॉल बाउंड्री लाईनच्या पार येतोय. पुन्हा एकदा षटकार. वरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण जर पाहायला गेला तर वातावरणामध्ये आलेला अचानक बदल आणि बॅटिंगमध्ये क्रिकेट खेळत असताना आलेला संयम हे सर्व काही पाहायला मिळतं या मैदानावरती. आणि मैदानाची खासियत आहे, सकाळी आपण पाहिलं असाल तर थोडंसं भीतीचं वातावरण होतं, आजचा टिकाव कसा लागणार. पण वरच्याने सुद्धा ऐकलं की हा कापडे विभाग आहे, इथे क्रिकेट खेळला नाही जात, जगला जातो. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोरबोर्डवरचा जर विचार केला गेल्यानंतर 40 धावा. कुशाल नवीन बॉलर, बॉलिंग करण्यासाठी कुशाल आपण पाहतोय. तर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना विशाल पाहायला मिळतोय. कुशाल वर्सेस विशाल आपण जर पाहायला गेला तर कुशाल वर्सेस विशाल, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. अर्थात दोन्ही एकाच टीममधून नेहमी खेळतात चांबरगणीमधून. चांबरगणी टीम आपण जर पाहायला गेली तर श्री मावळेदेवी वॉरियर्स चांबरगणी टीम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आणि त्यांच्याच विरोधात आता बॉलिंग करताना पाहायला मिळतोय आद्विक 11 भवानवाडी टीमचा बॉलर कुशाल. टाळ्यांचा म्हणूनच कडकडाट होतो, कारण असं म्हटलं जातं ना की आपला मुलगा जेव्हा रडतो ना तेव्हा मनाला दुःख होतं, आणि शेजारचा रडतो तेव्हा कुठे माहिती आहे का, डोक्याला दुःख होतं. आणि ज्यावेळेस आपली बायको रडते ना त्यावेळेस डोक्याला दुःख होतं, आणि शेजारची रडते त्यावेळेस तुम्हीच ठरवा. असंच प्रीमियर लीगचं सुद्धा चित्र असतं. हे नेहमी गोष्टी पाहायला मिळतात. इथे जर पाहायला गेला तर थोडीशी खराब फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. या खराब फिल्डिंगने बाईच्या स्वरूपात आपल्याला लेग बाईच स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 42 धावा 43 धावा, 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जिथे 3 विकेट आउट झाल्यानंतर चौथी ओव्हरची सुरुवात जर पाहायला गेली तर डॉट बॉलनी झाली होती, परंतु त्यानंतर या नशिबाच्या लेग बाईज स्वरूपाच्या 2 रन्सने टीमची टोटल पुढे गेलेली आहे 42 रन्स. जिथे चौथ्या ओव्हरची सुरुवात आपण जर पाहायला गेला तर कुशाल यांच्याकडून, समोर आहे विशाल. दोघे जण एकाच गावातले आहेत, परंतु आता लढतायत, सातबाऱ्याची भांडणं करतायत, कारण हा मैदानच तसा आहे.
स्लोवर वन हाताळला जातोय इथे. विकेट किपर थोड्या वेळासाठी फंबल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहायला गेलात तर या कापडे विभागातील क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी नक्कीच आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना संपूर्ण खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि जर पाहायला गेलात तर हे प्रीमियर लीग आहे, इथे असंच असतं, नेहमी पाहायला मिळतं. कारण आपण जर IPL पाहत असाल ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सपोर्टर असतात मुंबई इंडियन्सचे, परंतु महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त खेळाडू खेळतात चेन्नई सुपर किंग्समध्ये. हे असंच असतं क्रिकेट. पुढचा बॉल आपण पाहणार कुशाल यांचा. स्लोवर वन पुन्हा एकदा टॉप एज बॅटची घेतली जाते. फिल्डर आहे खाली आणि ते कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 4. 42 धावांवरती गारद होऊन परततोय तंबूच्या आसऱ्याला. आणि पोलादपूर तालुका मनसे अध्यक्ष रुपेशदादा सकपाळ आपण पाहतोय. आणि नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅटर. आज यंदा एक चित्र चांगलं पाहायला मिळतंय. आज कमी वयाचे यावर्षी खेळाडू खूप पाहायला मिळतात. आणि नक्कीच ही खासियत आहे कापडे विभागाची. इथे खेळाडू घडवला जातो, बनवला जातो, कारण त्यांना साथ दिली जाते. आपण पाहतोय हिऱ्याला किंमत तेव्हाच मिळते जेव्हा तो जास्त घासला जातो, त्याला पैलू पाडलं जातं. इथे कच्चे तर भरपूर आहेत, त्यांना पक्के बनवण्यासाठी सुरू असलेली तयारी आपण पाहतोय. अंकित गोळे टीमचा कॅप्टन आपण पाहतोय. मावळ्यादेवी वॉरियर्स चमरगणी टीमसाठी महत्वपूर्ण जागेवरती आता बॅटिंग करण्यासाठी टीमचे टोटल आपण 42 वरती पाहतोय. अर्थात इथे कुशाल यांची एक जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट गेला, त्यानंतर बाईच्या स्वरूपात 2 धावा खर्च झाल्या. त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल आणि विकेट पाहायला मिळतंय. जबरदस्त बॉलिंग हाताळताना पाहायला मिळत आहेत. जी टीमची 4थी ओव्हर जी महत्वपूर्ण असते. चेंज ऑफ पेस, व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रननी टीमची टोटल 43 धावांवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. यस, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच आपण पाहिला तर एकंदरीत या स्पर्धा एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतोय. नक्कीच सावित्रीच्या तीरावरती कापडे विभाग आपला गाव आहे. जबरदस्त स्वीप फटका बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या होतोय पार. येतोय षटकार. $49 धावांवरती संघाची टोटल जाऊन पोहोचेल. आपण जर पाहायला गेलात तर जगदीप इंडिया पिक्चरमध्ये एक डायलॉग होता की 70 मिनिट. हॉकीमध्ये त्यावेळेस 70 मिनिट असायचे, आता 90 मिनिटाचं झालेलं आहे. परंतु जर पाहायला गेलात ना तर तेच रूल क्रिकेटमध्ये सुद्धा लागू होतं की तुमच्याकडे 30 बॉल आहेत. या 30 बॉलवरती तुम्ही एक तर स्वतःला सिद्ध करा, नाहीतर घरी जाऊन आराम करा. ते खराब थ्रो, ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर 2च धावा इथे मिळत आहेत. अर्थात पाहायला गेला तर अंकित यांना 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि अर्धशतक लागलं जातं इथे चांबरगणी टीमचं. 51 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती. पुढच्या ओव्हरकडे जाण्या अगोदर टीम मीटिंगसाठी वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. कारण आजचा पहिला दिवस आहे. थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडंसं उशीर झालं, परंतु आज बी ग्रुप आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कारण आपण जर पाहायला गेलात तर आपल्या आयोजकांनी घेतलेली मेहनत. तर 51 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटची ओव्हर टाकण्यासाठी शेवटचा बॉलर समीर यादव बॉलिंग मार्कवरती. पहिला स्वतःसाठी आणि नंतर संघासाठी 5वी ओव्हर घेऊन येताना समोर स्ट्रायकर एंडला आदेश, ज्याच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आदेश असतील स्ट्रायकर एंडला, जे
यावेळेस मिस टाइम शॉट हवेमध्ये, फिल्डर एक नाही तर दोन, तू कमी यस मी, कॅच पकडली जाईल, आणखीन एक विकेटचा पतन. खट्टा मिठा पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, अभि टिक करके देता हूं. आपण सर्वांनी बघितलं असेल, अभि टिक करके देता हूं. आणि तसंच पाहायला मिळतोय, ज्या वेळेस बॉलिंगला आला ना, आपण समीर त्यांनी ते सांगितलं, आदेश मारतोय ना, अभि ठीक करके देता हूं, आणि तेच करून दाखवलं. पहिल्याच बॉलवरती विकेट आपल्या नावावरती. मिलिंद नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी मिलिंद मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. विकेटचा जर विचार केला तर एकामागोमाग एक झटके जरूर लागत आहेत आदेश आऊट झाल्यानंतर. स्कोरबोर्डचा विचार केला गेला तर धावफलकावरती रन्स आपण जर पाहिला असाल तर 51 धावा मिलिंदसाठी. समोरच्या दिशेला हा बिग हिट आहे, मिस टाइम आहे, ताकद लावण्याच्या नादात टायमिंग मिस झालं. इथे लॉंग ऑफ मध्ये पकडला गेला जेल आणि संपला. इथे पहिल्याच बॉलवरती मिलिंदचा खेळ, गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पेव्हिलियन. करण्यासाठी इथे जबरदस्त बॉलिंग, खूप सुंदर बॉलिंग पाहायला मिळते अर्थात समीर यांच्या. यावेळेस समोरच्या दिशेला स्ट्राईक ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिथे तैनात. लॉंगॉन मध्ये इथे फिल्डिंग करून बॉल अडवला जातो, परंतु तदवर इथे 2 धावा चोरल्या जात आहेत, 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी 53 धावा धावफलकावरती. आपण काय जर पाहायला गेलं तर जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. आपण पर्व नक्कीच हे दुसरं आहे, परंतु सर्व आहेत. 53 धावा धावफलकावरती. यानंतर महत्वपूर्ण मॅच पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी व्हायचं आहे. अर्थात हॅट्रिकचं नक्कीच संधी हुकलेली आहे, परंतु जाधववाडी वॉरियर्स आणि कोंढरे वॉरियर्स तांबडे बंधू आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. पुन्हा एकदा एक आणि त्यानंतर देवाने दिलेलं परंतु कर्माने नेलं, नशिबाची साथ बॅटर करणाऱ्या बॅटिंग टीमसाठी. पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. स्कोरबोर्डवरती 55 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर खूप काही पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, काही चुका सुद्धा पाहायला मिळाल्या, पण तो चुका असतात ना त्या सुधारायच्या असतात. जर तुम्ही ज्या चुका जर सुधारवल्या नाहीत तर आपल्या ताबूतमध्ये जास्त चुका ठोकल्या जातील. यावेळेस लेग कटर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. जे शेवटची ओव्हर आहे, या शेवटच्या हाणामारीच्या ओव्हरमध्ये षटकामध्ये रन्स मिळवण्यासाठी इथे प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर सुरू आहे, परंतु घडावं लागेल. कारण पाठीवरती कोरलेल्या तुमच्या नावापेक्षा आहे ना, छातीवरती तुमच्या संघ मालकाने दाखवलेल्या विश्वासाच्या नावावरती विश्वास ठेवून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, आणि तेच पाहायला मिळतोय दोन्ही टीमकडून. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर होता, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यात कमी पडले. एक तर कंप्लीट केली जाईल, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट नंबर आणखीन एक पतन होतोय. एक धाव मिळते, एक धावेने पहिल्या इनिंगचा खेळ सत्र समाप्त होतोय. 56 धावा झाल्यात, 57 धावांचा लक्ष आहे. तर टॉससाठी नक्कीच आपण वळणार आहोत टॉस बॉक्समध्ये. जाधववाडी वॉरियर्स टीमचा कॅप्टन अर्थात अभिजित जाधव आणि कोंढरे वॉरियर्स तामणे बंधू प्रशांत शेलार आपण टॉससाठी यायचंय.
मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण एक जबरदस्त मॅच पाहतोय, अर्थात मावळदेवी वॉरियर्स टीमने पहिली बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आणि इथे एक चांगली टोटल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये थोड्या अर्थाने यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळाले. चॅलेंजर इथं वॉरियर्स दिलं ना मला, तर मी काय एवढं नाही. थँक्यू सो मच. नक्कीच जाधववाडी चॅलेंजर्स. स्ट्राईकला प्रदेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर पाहायला गेला तर विशाल. पहिलाच बॉल पाहायला गेला इथे, तर बीमर पाहायला गेला. नो बॉलचा इशारा येतोय. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आमचे सतीशदादा वेलोसे नेहमी सांगतात की उघडा डोळे पहा नीट, कारण आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे फ्री हिट. ओव्हर पिच लाईनचा बॉल स्लॉट मध्ये होता, इथे पार्किंग लॉट मध्ये जाताना पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावा. यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक सिक्सरसाठी. प्रदेश आपण पाहतोय त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास, आणि प्रदेश म्हटल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल, पुन्हा एकदा बीमर. आणि आता आपण जर पाहिलं तर अमन जर आपण पाहायला गेला तरी ओव्हर त्यांना बहुधा सोडावी लागेल, कारण ते डेंजर आहेत. कारण क्रिकेटमध्ये आपण 2 बीमर जर हाताळले तर तुम्ही धोकादायक बॉलर आहात, तुमच्यामुळे मोठी इंजरी बॅटर्सला होऊ शकते. याच उद्देशाने जो नियम आहे त्या नियमाला अनुसरून अमन यांना बॉलिंग सोडावी लागेल. परंतु पुढचा बॉल असेल फ्री हिट. आपण जर पाहायला गेला तर प्रदेशाच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला जरूर मिळाला. तर आपण जर पाहायला गेलात तर आज आपण कापडे विभाग प्रीमियर लीग, नक्कीच आज महिला प्रेक्षकांची संख्या सुद्धा उपस्थिती आहे. नक्कीच जर त्यानंतर आपली एक ताई छोटी खेळताना पाहायला मिळणार आहे. कोंढरी वॉरियर्सच्या टीमकडून ती खेळताना नक्कीच पाहायला मिळेल. कोंढरे वॉरियर्स टीमकडून नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. पहिली फिल्डिंग आहे त्यांची, कारण ते टॉस जिंकलेले आहेत. जाधववाडी चॅलेंजर्स टीम त्यांचा सामना करणार आहेत. परंतु इथे जर बॉलिंगला पाहायला गेलात तर अमन थोडासा डेंजर आणि धोकादायक बॉलर होता, त्याला बाजूला करून नवीन बॉलर बॉलिंग करण्यासाठी, त्याची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी अंकित, जिथे रन्स आहेत 8 आणि आता फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा तोच शब्द, पुन्हा एकदा तेच डायलॉग आमचे सतीशदादा बेलोसे यांचा, उघडा डोळे पहा नीट. आलाय आता फ्री हिट. कापडे प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक, आणि हा चांगला फटका पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर मध्ये. तिथे फिल्डरच्या डोक्यावरून बॉल होतोय फरार, येतोय हा चौकार. या मैदानाची एक खासियत आहे, इथे बॅटला लागलेला बॉल मैदानाच्या बाहेर जरूर जातो, परंतु हाताने टाकलेला जात नाही. ही खासियत आहे. नक्कीच मजा येते, छान आहेत. एक जबरदस्त मैदान आपण पाहतोय पोलादपूरच्या विभागामध्ये, जिथे आपण जर पाहिला तर बांधाचं राजकारण जास्त असतं, परंतु मैदान मिटलं कठीण असतं. चांगला मैदान, सुंदर सुसज्ज असं मैदान. यावेळेस आपण जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं, संपर्क चांगला पाहायला मिळाला नाही. आणि आपण जर पाहायला गेला तरी एक धाव पळून पूर्ण केली जाते. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाऊन पोहोचेल 13 धावांवरती, जिथे 57 धावांची गरज असताना चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, बहारदार सुरुवात, अगदी चॅलेंजिंग सुरुवात करताना पाहायला मिळतात. आणि जी गरज आहे टीमची, म्हणून एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, गरज ही शोधाची जननी आहे.
बॅटची कडा यावेळेस स्लिपमध्ये कॅच हाफ चान्स नक्की क्रिएट झाला होता, परंतु ही कॅच पकडणे गरजेची होती. थोडीशी खराब फिल्डिंग, खराब बॉलिंग पाहायला मिळते. एक धावेने स्कोरबोर्ड 14 वरती जातोय. अंकित यांची वेगवान बॉलिंग पाहायला जरूर मिळते, परंतु त्याला साथ मिळत नाही फिल्डर्सकडून. फिल्डरकडनं थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. यानंतर महत्त्वपूर्ण मॅच जरूर पाहणार आहोत, परंतु इथे 57 धावांची गरज असताना इथे आपण जर पाहायला गेलं तर अर्थात प्रदेश याच्या बॅटमधून आपल्या प्रदेशाला विजयी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल हाताळला गेला. इथे मिडॉन मध्ये फिल्डर आहे, परंतु बॉल अडून थ्रो करण्यापूर्वी एक धाव पळून पूर्ण केली गेली. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 15 धावांवरती, जिथे पहिली ओव्हर संपेना. कारण इथे जर पाहायला गेला तर अमननी काढलेली रांगोळी आणि त्याच्यावरती फिरवलेला झाडू, भीमर हाताळले गेले. त्यानंतर अंकित यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळते, परंतु थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. लेझी क्रिकेट. पुन्हा एकदा एक बिगिट करायचा होता. वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळतोय. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स आहेत 15, जिथे 57 धावांची गरज असताना 5 ओव्हरची मॅच आहे. तर पुढच्या ओव्हरकडे जाण्या अगोदर आमच्या डीजे सरांना एकदा चान्स देऊया. यस डीजे. बॉलर बॉलिंग करण्यासाठी अमनने नक्की एक गोष्ट ठरवली होती, कारण विश्वास आणि अति आत्मविश्वास हा घातकी ठरू शकतो. आपण चर्चा सुरू होती की विश्वास असणे चांगलं आहे, परंतु अति आत्मविश्वास असतो ना तो आपल्याला घातक ठरू शकतो. अमन यांच्याकडून खराब बॉलिंग. यस, 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आणि विकेटसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. मंगेश दादा बेलोसे आपण पाहतोय आपले सहखजिनदार आहेत कापडे विभागाचे, आणि मिलिंदसाठी पारितोषिक असणार आहे. विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रदेश स्ट्रायकर एंडला. मिलिंदसाठी विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रदेशची विकेट मिळवली तर 200 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि सीमारेषा पार सुद्धा आहे. चौकार, 1 बाउन्स. तर 4 धावेने स्कोरबोर्ड 19 वरती. पुन्हा एकदा मिलिंद समोर प्रदेश. यावेळेस क्लास हिट, जबरदस्त क्रॅकिंग हिट, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या होतोय पार. यावेळेस प्रदेशच्या बॅट मधला हा षटकार. 200 रुपयाचं पारितोषिक लागू. वरती प्रेम करणारे आमचे मंगेश दादा बेलोसे आपण पाहतोय. बॉलरसाठी सुद्धा पारितोषिक आहे, बॅटरसाठी सुद्धा पारितोषिक आहे. पारितोषिक पारितोषिक पारितोषिक, परंतु ही चमचमणारी ट्रॉफी कोण घेऊन जाणार? यावेळेस हलक्या हाताने थोड्या वेळासाठी हवेत कॅच पकडली जाईल. इथे जबरदस्त विकेट. प्रदेशचा जो काटा रुतत होता त्याला काढला बाजूला. विकेट पहिला आउट. पोलादपूर असेल किंवा आपण दक्षिण रायगडमध्ये किंवा कोकणामध्ये आलात ना, तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. मार्च एप्रिल महिन्यामध्ये आहे ना, आपण आपल्या शेतामध्ये जाळण्यासाठी कौल तोडलं जातं आणि तो कौल आहे ना, तो इम्पॉर्टंट असतो, कारण त्याने आपल्या पिकाला एक वेगळा ताकद आणि वेगळा जोम येतो. आणि तसंच काय पाहायला मिळालं, इथे जो कौल होता तो तोडला गेला अर्थात प्रदेशचा, कारण तो थोडासा डोकेदुखी ठरत होता सांबारगणी टीमला. आणि प्रदेश आउट झाल्यानंतर नवीन बॅटर अक्षय, ज्याने बॉलिंग करत असताना जर आपण पाहायला असाल तर खूप सुंदर बॉलिंग केली होती पूर्ण इनिंगमध्ये, परंतु आता बॅटिंग करायची आहे. आपला हुकमाचं एक्का पॅक झाल्यानंतर आता बादशाहला लढावं लागेल.
डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन्ही टीमकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे कापडे विभागाचं. पण जर आपण जर पाहायला गेलात ना तर एक नक्कीच गोष्ट नेहमी पाहायला मिळते. आपण ज्या वेळेस तुम्ही आम्ही खूप सारं क्रिकेट टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती नेहमी पाहत असतो. यावेळेस अक्षयच्या बॅटमधून बॉल स्क्वेअर लेग मध्ये निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. लागल्या जात आहेत जिथे 57 धावांची गरज असतात. एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतोय. नक्कीच प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एका गावातले खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. परंतु एक गोष्ट नक्कीच सांगतो मित्रांनो, या स्पर्धेचं नाव जरी आपली प्रीमियर लीग असेल तरी पण या आपल्या गावाच्या नावासाठी या स्पर्धा जरूर खेळल्या जात आहेत. कारण सांगायचं झालं ना तर आपल्या विभागामध्ये एक गोष्ट असते की आपण लग्न करतो ती मुलगी सुद्धा आपण आपल्या शेजारच्या गावातून आणतो आणि आपली मुलगी सुद्धा आपण आपल्या शेजारच्या गावामध्ये देतो. इथे नातेवाईक नातेसंबंध जपले जातात आणि प्रीमियर लीगमध्ये तेच असतो. जरी विरोधात असू दे परंतु माझ्या मामाचा गाव आहे मी खेळणार, माझ्या आत्याचा गाव आहे मी खेळणार आणि तेच पाहायला मिळतं. आपण पाहतोय प्रत्येकजण आपल्या संघ मालकाने दिलेली जी जबाबदारी आणि ती अगदी तंतोतंत आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करण्यासाठी लढत असतो. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी झगडत असतो. तर आपण जर पाहायला गेलात तर इथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन्स आहे स्कोरबोर्डवरती 31, जिथे 57 धावांची गरज आहे. शेवटची अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. या 18 बॉलमध्ये खूप साऱ्या रन्स कमवायचे आहेत कारण ही पहिली मॅच आहे ग्रुप बी मधली. ग्रुप बी मधली पहिली मॅच आहे. सकाळच्या सत्रामध्ये ग्रुप ए मधून 2 टीम्स या सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर अंकित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. समोर बॅटर तयार. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर मिडऑफमध्ये फिल्डर आहे तैनात. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 रननी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 32 धावांवरती. 1 विकेट प्रदेश आउट झाल्यानंतर अक्षयच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या रन्स येताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेलात तर अर्थात अद्विक 11 टीमकडून बॅटची कडा. इथे थर्ड मॅनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना मागे फिल्डर शर्यत करत असताना परंतु ससा आणि कासवाची रेस लागल्यानंतर कासवाने एकच सांगितलं तू धाव मी तुला अडवतो. ससा धावला परंतु कासवाने रेस जिंकली. ते चित्र पाहायला मिळालं. बॉल असं वाटत होतं गोळीच्या वेगाने निघून जाईल परंतु फिल्डरने सांगितलं की नाही आपण अडवू शकतो आणि त्या हिशोबाने बॉल अडवला. रन मिळेल 1. पुन्हा एकदा अक्षयला 2 मिळत आहेत. 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. 34 धावा. यावेळेस ओव्हरपिच लाईनचा बॉल हलक्या हाताने फक्त स्टेअर केली, दिशा देण्याचा प्रयत्न केला. विकेट स्वतःचं महत्त्व आहे ना अक्षय तेच ओळखून इथं बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि गरज सुद्धा आहे कारण चांगल्या धावा येत आहेत, मोठे फटके चांगले येत आहेत आणि एकंदरीत त्या खेळपट्टीचा विचार केला तर आज सकाळपासून आपण हाय स्कोरिंग मुकाबले जरूर पाहतोय. एक टीमने फक्त 54 धावा रोखण्याचं काम जरूर केलं होतं बालकृष्णच्या जाधवच्या टीमने. आरती 11 जर आपण पाहिलं असाल तर ते सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले. एकंदरीत जबरदस्त आयोजन पाहायला मिळतोय. तिसरी ओव्हर अंकित यांच्याकडून पुन्हा एकदा बॅटर तयार. विशाल प्रदेश आउट झाल्यानंतर विशाल याला मोठी जबाबदारीने आता क्रिकेट खेळावं लागेल. 35 धावा जरूर आहेत धावफलकावरती. यावेळेस सुपला करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रननी टीमची टोटल पुढे जाईल. 36 धावा. आपण जर पाहायला गेलात तर काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जर आपण जर पाहायला गेलात दिलस्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु सध्या सोशल मीडियावरती त्या फटक्याला एक वेगळंच नाव आलं. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 37 धावांवरती जिथे 57 धावांची गरज असताना अजूनही 20 रनची गरज आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे अंकितकडून. पहिली जर आपण जर विचार केला गेलात ना अमनचे ते खराब बॉल जर सोडले तर जर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेलात अर्थात मावळदेवी वॉरियर्स टीमकडून वरपिच लाईनचा बॉल मिस टाइम आहे हवेमध्ये. फिल्डर जरूर बॉलच्या खाली. इथे कॅच पकडली जाईल. अक्षय जो पुन्हा एकदा काठात टोचत होता त्याला सुद्धा दूर केला अंकित याने. विकेटचं नंबर 2चं पतन.
आता नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी आदित्य, त्याच्यासाठी पारितोषिक असणार आहे अश्विनजी सालेकर साहेब यांच्याकडून पारितोषिक असणार आहे आदित्यसाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अश्विनजी सालेकर यांच्याकडून आदित्यसाठी. कारण ही मॅच महत्त्वाची आहे. अजूनही 20 रनची गरज आहे. अंकित काय जबरदस्त बॉलिंग. आपण जर पाहायला गेलं तर अंकितची ॲक्शन जबरदस्त आहे. त्याच्याकडे वेग आहे, नियंत्रण आहे, सर्व काही पाहायला मिळते. मोहम्मद आमिरची आठवण करून देणारी ॲक्शन आपण जर पाहायला गेलात तर. एक सिंगल मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल इथे 38 धावांवरती. अजूनही 19 धावांची गरज आहे. 12 बॉल शेवटची शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. आपण जर पाहायला गेला तर खूप सारे पारितोषिक मंगेश दादा बिलुसे असतील, रुपेश दादा सकपाळ असतील, अश्विनजी सालेकर असतील, योगेश दादा शेलार असतील, आपल्या संपूर्ण आपल्या विभागातील प्रत्येक खेळाडूला ते सपोर्ट करत आहेत. भले आपल्या गावातली टीम नाही आहे परंतु त्यांचे सपोर्ट हे महत्त्वाचं आहे. तर नक्कीच वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 बॉल शेवटचे शिल्लक आहेत, 19 धावांची गरज आहे. आणि तोपर्यंत आपण डीजे मास्टरांकडे वळूया पुढचे ओव्हर सुरू होण्या अगोदर. यस चौथी ओव्हर घेऊन येत आहेत. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवरती रुपेश बॉलिंग मार्कवरती. आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला बॅटर सुद्धा तयार आहे जिथे 19 धावांची गरज आहे 12 बॉलवरती. आदित्य पारितोषिक असणार आहे आदित्यसाठी. सालेकर साहेब यांच्याकडून पारितोषिक असेल सिक्सरसाठी. यावेळेस ब्लाइंडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर ताकदीने बॅट जरूर फिरवली परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. आणि तिथे काऊ कॉर्नरमध्ये फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. एक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 39 म्हणजे अजूनही 18 धावांची गरज. 57 धावांचं एक माफक आव्हान होतं. 11 बॉल आणि पुढचा बॉल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रननी टीमची टोटल पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता जर पाहायला गेला तर 40 धावांवरती. 17 धावांची अजूनही गरज आहे. रुपेश यांचा पुढचा बॉल. नो बॉलचा इशारा. यावेळेस आपण जर पाहायला गेलात नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिट. या मॅच मध्ये खूप सारे फ्री हिट सतीश सर पाहायला मिळाली. पुढचा बॉल आणखीन एक फ्री हिट असेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 41 धावा, अजूनही 16 धावांची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. खूप सारे एक्स्ट्रा रन्स इथे आपण जर पाहायला गेला तर चांभारगणी टीमकडून पाहायला मिळत आहेत. मावळे देवी चांभारगणी टीम आणि त्यांच्या विरोधात अद्विका 11 भावनवाडी टीम. भावनवाडी टीमची बॅटिंग जर पाहायला गेली तर अमन यांची खराब बॉलिंग पाहायला मिळाली. प्रदेश यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही टीमकडूनचा संघर्ष अजून सुरू आहे विकेटच्या शोधामध्ये. फ्री हिट, बिग हिट, समोरच्या दिशेला क्रॅकिंग. यावेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जातोय बॉल, पार येतोय. या मॅच मधला एक जबरदस्त षटकार. या षटकारासाठी रुपेश दादा सकपाळ यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. राकेश सकपाळ यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आदित्यसाठी. विशाल काटे पुन्हा एकदा. यावेळेस फुल्लर लेनचा बॉल हाताळला गेला होता, फुलटॉस हाताळला गेला होता. मिड विकेटमध्ये फटका जरूर सजवला होता. एक सिंगल तर कंप्लीट केली जाईल. आता सालेकर साहेब यांच्याकडून पारितोषिक वाढलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सिक्सरसाठी. जर षटकार मारला तर नक्कीच सालेकर साहेब यांच्याकडून अश्विनजी सालेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्कोरबोर्डचा विचार केला गेला तर स्कोरबोर्डवरती रन्स लागल्या जात आहेत. 48. 9 रनची अजूनही गरज आहे.
9 बॉल आणि 9 रनची गरज आहे भवानवाडी टीम. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ब्लाइंडेड शॉट हवेमध्ये. यावेळेस आपण पाहतोय बॉलर स्वतः बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळतोय. एक धाव इथे लेग बाईज स्वरूपाची मिळते. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 8 धावांची गरज. 8 बॉल शिल्लक आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर आपण जर पाहायला गेलं तर जादवाडी चॅलेंजर्स वर्सेस कोंढरे वॉरियर्स या दोन बलाढ्य ताकदवर टीममध्ये मॅच पाहायला मिळेल. टॉसमध्ये आपण पाहिला होता. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला जरूर खेळला गेला. तिथे फिल्डर आहे तैनात. डीपमधून फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 50 धावा अर्थात अर्धशतक हे लागलं जात आहे धावफलकावरती. म्हणजे शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉलवरती 7 धावा या करावायच्या आहेत. पारितोषिक असणार आहे जर पाहायला गेलात तर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला बॅटिंग करण्यासाठी आदित्य. आणि आदित्य साठी नक्कीच अश्विनजी सालेकर साहेब आपल्याला आता खिशात हात घालावा लागेल कारण षटकारांनी या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतंय. अश्विनजी सालेकर साहेब यांच्याकडून आदित्यसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू होतं. आणि नक्कीच पुन्हा एकदा जर षटकार मारा तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक सिक्सरसाठी. जिंकण्यासाठी एक धावेची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये जरूर आहे परंतु अशक्य गोष्टी कधी कधी शक्य होतात. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो. जिथे 6 बॉलवरती 1 रन सुद्धा होत नाही. जिथे 6 बॉलवरती 37 रन सुद्धा होतात. आणि आपण नेहमी आता क्रिकेट आताचा जमान्याचा क्रिकेट हा थोडंसं ॲडव्हान्स झालेला आहे. एक जबरदस्त आयोजन कापडे विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आपण पाहतोय स्वतः योगेशजी शेलार, रुपेशदादा आहेत, मंगेशदादा आहेत. जबरदस्त आयोजन. शेवटची एक धावेची गरज आहे. विशाल स्ट्रायकर एंडला 56 धावा धावफलकावरती लागल्यानंतर एका बाजूला शेवटची ओव्हर शुभम बॉलिंग मार्कवरती. आणि यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अशा तऱ्हेने हा सामना भवानवाडी टीम अद्विका 11 भवानवाडी टीम विजयी होते. अभिनंदन विजयी टीम. तर हार्ड लक. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील अर्थात मावळदेवी वॉरियर्स समरगणी टीमला.